माझे मार्गदर्शक गुरु प्रेरणास्त्रोत आदरणीय खोरकडे सर आणि आमच्या भगिनी खोरकडे मॅडम या दोघांनाही सेवानिवृत्तीच्या पुढच्या आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खोरकडे सरांचा आणि माझा जो संपर्क आला आमच्या श्री सरस्वती विद्यालयात, तुम्ही शांत बसा एकदा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही खोरकडे सर काय आहे आणि तुम्हाला बोर पण मी होऊ देणार नाही। कारण सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे, सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे। कार्यक्रम खूप लांबच चालला याचा तुम्हाला राग आहे, पण हा कार्यक्रमाचाच एक भाग आहे, त्यामुळे शांत चित्ताने कार्यक्रम आहे। कारण अनेक लोक होऊन गेले महात्मे थोर, होऊन गेले महात्मे थोर, फक्त 5 मिनिटं तुम्ही होऊ नका बोर, फक्त 5 मिनिट। आदरणीय खोरकडे सर यांचं जे कार्य आहे ते कार्य इथून अनेक वक्ते तुम्हाला सांगणार आहेत, खोरकडे सरांच्या स्वभावाबद्दल सांगणार आहेत, त्यांनी कसं जीवन जगलं त्या जीवनाबद्दल तुम्हाला सांगणार आहेत। आणि मी माझ्या भावना खोरकडे सरांच्या प्रती या माझ्या कवितेतून सादर करणार आहे। क्षितिजाच्या पलीकडे टेकलेले आभाळ दिसते, क्षितिजाच्या पलीकडे टेकलेले आभाळ दिसते, चांदण्याची नभात एक सुंदर अशी माळ दिसते, चांदण्याची नभात एक सुंदर अशी माळ दिसते। शिक्षणाच्या कीर्तनात जेव्हा ज्ञानाचा मृदंग वाजतो, शिक्षणाच्या कीर्तनात जेव्हा ज्ञानाचा मृदंग वाजतो, खोरखेडे सररूपी मुलांच्या गळ्यात पुस्तकी टाळ दिसते, पुस्तकी टाळ दिसते। काम कोणतेही असो, काम असो कोणतेही आणि कोणाचेही, काम असो कोणतेही आणि कोणाचेही, घेत नाहीत कधी आडेवेडे, काम असो कोणतेही आणि कोणाचेही, घेत नाहीत कधी आडेवेडे। हसतमुख व्यक्तिरेखा त्यांची, नाव आहे अशोक खोरखेडे, नाव आहे अशोक खोरखेडे। मराठी विषयाची गोडी सुरुवातीपासूनच खूप, मराठी विषयाची गोडी सुरुवातीपासूनच खूप, अज्ञानाच्या ताकातून साध्य करीत ज्ञानाचे तूप, अज्ञानाच्या ताकातून साध्य करीत ज्ञानाचे तूप। स्वभाव त्यांचा मजाकी, स्वभाव त्यांचा मजाकी, रागापासून लय दूर, स्वभाव त्यांचा मजाकी, रागापासून लय दूर। आवडता मित्र आहे त्यांच्या गावात जे नेहमी सांगत असतात आम्हाला त्यांच्या कथा, त्याचं नाव आहे तितूर, त्याचं नाव आहे तितूर। किस्से जोक्स गोष्टी, किस्से जोक्स गोष्टी कधी थोड्या थोड्या चाटा, किस्से जोक्स गोष्टी कधी थोड्या थोड्या चाटा। हसू आवरत नाही जेव्हा सर कविता म्हणतात बेळ फाटा, सर कविता म्हणतात बेळ फाटा। हसू हसू त्यांनी अनेकांचा उद्धार केला, हसू हसू त्यांनी अनेकांचा उद्धार केला। उगीच म्हणत नव्हते आदरणीय क्षीरसागर सर, उगीच म्हणत नव्हते आदरणीय क्षीरसागर सर, खोरखेडे सर म्हणजे, खोरखेडे सर म्हणलं म्हणजे दूध देईल हेला, दूध देईल हेला। कामामध्ये माणूस हा जशी नागपूरची संत्री, कामामध्ये माणूस हा जशी नागपूरची संत्री, बैठकीला असतात त्यांच्या आमदार खासदार मंत्री, आमदार खासदार मंत्री। ओळख म्हणजे त्यांची खामगाव मुंबई दिल्ली, ओळख म्हणजे सरांची खामगाव मुंबई दिल्ली। प्रत्येकांची सराजवळ आहे भली मोठी किल्ली, प्रत्येकांची सराजवळ आहे भली मोठी किल्ली। एसटीतही माणूस हा, एसटीतला माणूसही जसा यांच्या जवळ बसला, एसटीतला माणूसही जसा यांच्या जवळ बसला, समजून घ्या सरांच्या बोलण्याकडे तो फसला, समजून घ्या की तो सरांच्या बोलण्यात फसला। हसत खेळत जीवन असे सर आले जगत, हसत खेळत जीवन असे सर आले जगत। कधीच कोणाकडे सर रागाने नव्हते बघत, कधीच कोणाकडे सर रागाने नव्हते बघत। चेहऱ्यावर यांच्या कधीच पाहला नाही राग, चेहऱ्यावर यांच्या कधीच पाहला नाही राग। दुसऱ्याला हसून विनोदाने फसवणे हा त्यांचा रोजचाच होता भाग, हा त्यांचा रोजचाच होता भाग। मित्रांचेही त्यांचे होते भले किस्से अफाट, मित्रांचेही त्यांच्या होते भले किस्से अफाट। बोलत होते खरे खुरे, बोलत होते खरे खुरे, पण वाटत होती चाट, पण वाटत होती चाट। असो हे होते त्यांच्या विनोदाचे अंग, असो हे होते त्यांच्या विनोदाचे अंग। शिकवत होते मराठी, विद्यार्थी होत होते दंग, विद्यार्थी होत होते दंग। क्षमता उद्दिष्टे मूल्ये असे काही रुजवले
क्षमता उद्दिष्टे मूल्य त्यांनी असे काही रुजवले, सर्वांगीण विकासाचे सूत्र त्यांनी मुलांमध्ये सजवले, शिक्षक प्राचार्य संघटनेत भूषवले अनेक पद, शिक्षक प्राचार्य संघटनेत भूषवले अनेक पद. खोरखेडे सरांचं व्यक्तिमत्व हे नव्हतं साधं सुध. शेवट, खूप झाले हाल त्यांचे घेतले तरी कष्ट, मेहनतीनेच माणूस जगात होत असतो श्रेष्ठ, नाव त्यांचंच होते जगात जो प्रामाणिकपणे काम करतो, अशाच व्यक्तीला सारा जग सलाम करतो. आदरणीय सर, तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, खूप धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही वा म्हणून माझं जे चैतन्य वाढवलं त्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतो आमच्या शाळा समितीचे सन्माननीय अध्यक्ष दिनूभाऊ विटकरी हे या ठिकाणी मंचावरून आदरणीय सरांचा सत्कार करतील. त्यानंतर मी विनंती करतो आमचे माजी सरपंचपती श्री सरस्वती मेहकर एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक